विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज माझ्याकडे आहे. ज्या विद्यार्थ्याने एम-एस-टी सी-ई-टीचा फॉर्म चुकवला होता म्हणजे भरला गेला नाही, रजिस्ट्रेशन डेट त्यांची मिस झाली, तर त्यांच्यासाठी एम-एस-टी सी-ई-टीने म्हणजे आपल्या सी सेलने लास्ट चान्स दिलाय, की ते काय करू शकतात, की 2 दिवस त्यांनी फॉर्म ओपन केलेत सी सेलने. आता हे 2 दिवस कोणते? पूर्ण व्हिडिओ पहा. मी व्हिडिओमध्ये सांगेल कोणते 2 दिवस असणार आहेत किंवा ही नोटीस तुम्हाला कुठं पाहायची आणि कुठं रजिस्ट्रेशन करायचंय आणि कशा पद्धतीने याला नक्की काय-काय क्रायटेरियाज आहेत, किती फीज लागणार, आपण जेवढी फीज भरतो त्याच्या व्यतिरिक्त काही पैसे भरावे लागतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी डायरेक्टली तुम्हाला Googleवर घेऊन जातो आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला एम-एस-टी-सी-ई-टीची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून दाखवतो. त्या ठिकाणी 17 तारखेला म्हणजे काल ही नोटीस आलेली आहे आणि मी म्हणजे त्याच दिवशी 17 तारखेला संध्याकाळी हा व्हिडिओ बनवतोय आणि मी उद्या पोस्ट करणार आहे तो व्हिडिओ. तर मी तुम्हाला इथं दाखवतो डायरेक्टली. ओके. तर या ठिकाणी आपल्याला डाउनलोड्स ऑप्शनमध्ये जायचंय सी-ई-टीच्या वेबसाईटवर गेल्यावर आणि पहिलाच ऑप्शन जो आहे नोटिसेस तिथं आपल्याला जायचंय आणि इथं तुम्ही क्लिअरली पाहू शकता, की बऱ्याचशा नोटीस इथं पब्लिश झाल्यात. पण त्यापैकी त्यापैकी आपल्यासाठी महत्त्वाची नोटीस आहेत या 3 नंबरची नोटीस, की एक्सटेन्शन नोटीस रजिस्ट्रेशन फॉर एम-एच-टी, सी-ई-टी, पी-सी-एम आणि पी-सी-बी. लक्षात ठेवा पी-सी-एमचे विद्यार्थी असाल, ती तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही अद्यापपर्यंत फॉर्म भरला नाही किंवा तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल आणि पी-सी-बीचे जरी असाल तरी तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. मी डायरेक्टली इथं नोटीस डाउनलोड करतोय. तर ही नोटीस तुम्ही पहा. ऑलरेडी मी ही नोटीस मी ऑलरेडी वाचली आहे. तर याच्यामध्ये सांगितलं काय गेलंय, की बरेचसे बरेचसे पालक असतील, बरेचसे विद्यार्थी असतील, यांनी सी विनंती केली, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे अद्यापही फॉर्म भरले गेले नाहीत. त्यांना फॉर्म भरायचे आहेत. पण त्यासाठी काय झालंय सी रजिस्ट्रेशन डेट संपून गेली. मग त्यासाठी सी काय केलं, की 2 दिवस. आता ते कोणते 2 दिवस आहेत? तर सांगतो तुम्हाला. ते 2 दिवस आहेत 19 तारीख म्हणजे उद्या आणि परवा 20 तारीख. 19 मार्च आणि 20 मार्च या 2 दिवसामध्ये तुम्हाला एम-एस-टी, सी-ई-टी, पी-सी-एम आणि पी-सी-बी ग्रुपचे फॉर्म भरता येणार आहेत किंवा जर तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला तो एडिट करता येणार आहे. एडिटमध्ये तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ, नाव, त्याच्यानंतरनं तुम्ही फर्स्ट अटेम्प्टसाठी फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला सेकंड अटेम्प्ट त्याच्यामध्ये देता येणार आहे किंवा जर तुम्ही पी-सी-एमसाठी फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला पी-सी-बी देता येणार आहे. म्हणजे तुम्ही अटेम्प्ट ॲड करू शकता, त्याचबरोबर ग्रुप ॲड करू शकता. इथं सर्वात महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही पाहिलीच असेल, मी तरी तुम्हाला सांगतो, की इथं तुम्हाला कोणत्याही एडिट करण्यामागं सॉरी एडिट मागं किंवा तुम्हाला इथं जर तुम्ही नवीन आता फॉर्म भरत असाल, तर ₹500 हे एक्स्ट्रा लागणार आहेत ॲज अ लेट फी. पण विद्यार्थी मित्रांनो, या पैशाकडे तुम्ही अजिबात पाहू नका. ज्यांचा फॉर्म भरायचा राहिलाय, ज्यांनी डेडलाईन मिस केली आहे, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. हे तुमचं कर्तव्य आहे. जर तुमच्या कोणत्या मित्राचा फॉर्म वगैरे भरायचा राहिला असेल, तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ, ही नोटीस नक्की शेअर करा. त्यालाही एम-एस-टी-सी-ई-टी परीक्षेला उत्तीर्ण होऊ द्या, म्हणजे त्यालाही अपीअर होऊ द्या. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर यासारखे व्हिडिओज, यासारखे सी लेटेस्ट अपडेट, ऑथेंटिकेट माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.